वर्ग 10वा कविता 5वी खोप्यामध्ये खोपा। आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो म्हणत असाल की सर पहिले आपण पाठ क्रमांक 3 अनाथांची आई हे पाहिलेला आणि चौथा का घेत नाही, तर लक्षात ठेवा यावर्षी तुमच्यासाठी पाठ क्रमांक 4 चिल्ड्रन ऑफ हेवन, त्याच्यानंतर पाठ क्रमांक 9 तरफ आणि कविता 14वी भल्लगडी दादा हे 2 पाठ आणि 1 कविता यावर्षी तुमच्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहे। बच्चों, तीसरा सबक अपन ने देखे, उसके बाद में चौथा सबक जो इसका नाम है चिल्ड्रन ऑफ हेवन, ये इस साल आपके कोर्स में से ये कम किया गया है। उसके बाद में सबक नंबर 9 तरफ ये भी कम किया गया है, और उसके बाद नज़म नंबर 14 भल्लगड़ी दादा ये भी इस कोर्स में से 10वीं के कोर्स में आपको इस साल में वो कम किया गया है। इसलिए अपन 5वी नज़म खोप्यामध्ये खोपा ये पढ़ रहे हैं। तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक समोर ठेवा, कवितेमध्ये पुस्तकाकडे लक्ष ठेवा, नोटबुक ठेवा, हातात पेन ठेवा। सर्वप्रथम मी या खोप्यामध्ये खोपा या कवितेचं परिचय वाचणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कवितेचा अर्थ समजून सांगणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, कविता 5वी खोप्यामध्ये खोपा। कवयित्री बहिणाबाई चौधरी, जन्म 1880, मृत्यू 1951। शेतकऱ्याच्या कुटुंबातील संसारी स्त्रीचे सुखदुःखे अनुभवताना अंतस्फूर्तीने बहिणाबाईंनी काव्यनिर्मिती केली। माणुसकी, निसर्गाशी समरसता, डोळत श्रद्धा आणि खेड्यातल्या समूह जीवनाची जाणीव त्यांच्या कवितेतून दिसून येते। मनातला जातीवंत जिव्हाळा प्रकट करणारी अल्पाक्षरी शैली, भोवतालच्या निसर्गाचा, मानवी जगण्याच्या खानदेशी बोलीतील सहजस्फूर्त आविष्कार ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत। बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कविवर्य सोपानदेव यांनी आचार्य अत्रे यांच्या प्रोत्साहनामुळे बहिणाईची गाणी 1952 हा कविता संग्रह प्रकाशित केला। प्रस्तुत कवितेत कवयित्रीने सुग्रण पक्षी व माणूस यांची तुलना करून सुग्रण पक्षामध्ये असणाऱ्या सृजनशीलतेचे वर्णन केले आहे। सुग्रण पक्षाप्रमाणे माणसाने आपल्या निसर्गदत्त देणगीचा उपयोग करून सौंदर्य दृष्टीने नवनिर्मिती करावी असा संदेश दिला आहे। तर हा झाला परिचय, जिसको अपन तारुफ बोलते हैं। तो शायरा जो इसके बहिणाबाई चौधरी, इन्होंने सुग्रण नाम का जो परिंदा है और मानुस यानी इंसान, इन दोनों का कंपैरिजन किया है। क्या सुग्रण परिंदा जो है उसको 2 पैर है, एक चोंच है, और अपनी वो चोंच से एक घोंसला बनाता है। जिस तरीके इंसान को अल्लाह ताला ने 2 हाथ, 2 पैर, 2 आँख, सारी चीज़ें दिया है, तो भी इंसान उसका अमल सही तरीके से नहीं करता। ऐसी बात इस नज़म में बहिणाबाई चौधरी ने बताई है। तर विद्यार्थी मित्रांनो, आता कवितेचा पहिला कडवं मी वाचतो, त्याकडे लक्ष द्या आणि त्याचा अर्थ सांगणार आहे। अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। तर बहिणाबाई चौधरी म्हणतात की अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, म्हणजे खोप्यामध्ये खोपा, खोपा खोपा म्हणजे घरटे, आणि आपण आपल्या भाषेत त्याला घोसला म्हणू। तर तो सगळ्यात चांगला कोणत्या पक्षाचा आहे, तो सुगरण पक्षाचा सगळ्यात चांगला घरटा किंवा खोपा असतो। देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। देखा म्हणजे पहा, म्हणजे देखो। पिलासाठी तिनं यानी देखो, उसने अपने बच्चों के लिए झोका झाड़ाले टांगला। झोका झाड़ाले टांगला यानी वो जो घोंसला बनाया सुगरण परिंदे ने, वो उसने झाड़ के ऊपर उसको टहनी पर टंगा दिया है। टांगला ने टंगा दिया है। तो वो जो घोंसला बनाता है सुगरण परिंदा, एक तो नीम के पेड़ पर या बबूल के पेड़ पर ऐसा लटकता हुआ वो घोंसला बनाता है। पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला,
तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. तर कवयित्रीचं बहिणाबाई म्हणतात की पिलं निजले खोप्यात, आणि जो सुगरण पक्ष्याने आपला जो खोपा तयार केलेला आहे त्या खोप्यामध्ये त्याची पिलं निजले. निजले म्हणजे झोपले, निजले यानी सोना. उसके जो बच्चे वो खोपे के अंदर सोए है. जसा झुलता बंगला, आणि तो जो खोपा त्यानं झाडाला टांगला तो असा वाटतोय की झुलता बंगला, म्हणजे त्याचा जो घरटे आहे तो झुलणारा आहे. म्हणजे हवेच्या दिशेनं तो जशी हवा आली त्या हवेच्या मार्फत तो झुलत आहे. तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला, परंतु त्या सुगरण पक्षाच्या पिलामध्ये जीव आहे, त्याच्या आईचा पिलामध्ये आपल्या पिलामध्ये जीव आहे. जीव झाडाला टांगला, परंतु तिने आपलाही जीव आणि आपल्या पिलांचाही जीव त्याने झाडाला टांगलेला आहे. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. बहिणाबाई म्हणतात की खोपा इनला इनला म्हणजे खोपा इनला. इनला म्हणजे विनने, जिसको अपन अपने जबान में बुनना बोलेंगे, यानी खोपा बुनते बुनते जसा गिलक्याचा कोसा, ज्याप्रमाणे सुगरण पक्षी आपला खोपा तयार करतो तो कसा दिसतो, गिलक्याच्या कोसासारखा. गिलके, आणि वो जो सुगरण नाम का परिंदा जब घोंसला बनाता है तो कैसा दिखता है, जैसा गिलक्याचा कोसा. गिलका, गिलके बोले तो तुराई. तुराई जो होती है और वो जब बड़ी हो जाती है, बड़ी होने के बाद में वो अपो आप सूखती है, तो सूखने के बाद उसमें कैसे जाले जाले नज़र आते हैं, उस माफिक ये परिंदे का घोंसला दिखाई देता है. पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तर बहिणाबाई म्हणतात की पाखराची कारागिरी म्हणजे पाखराचे जे काम आहे, जरा देख रे माणसा. अरे इंसान, इस छोटे से परिंदे का काम कितना अच्छा है, ये आप जरा देखो. तिची उलुशी चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. बहिणाबाई शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात की अरे माणसा, तिची उलुशी चोच म्हणजे त्या सुगरण पक्षाची उलुशी. उलुशी म्हणजे लहान, छोटी, आणि उस परिंदे की छोटी सी चोच है. तेच दांत तेच ओठ, और उस परिंदे के वही दांत है और वही उसके ओठ है. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. परंतु बहिणाबाई म्हणतात माणसाला क्या माणूस, तुला देवानं दिले आहे 2 हात आणि 10 बोट. आणि बहिणाबाई शायरा जो है वो कह रहे हैं इंसान को कि इंसान, तुझे खुदा ने 2 हाथ और उन 2 हाथों को 10 उंगलियां ये भी दी है, फिर भी आप सुगरण परिंदे के माफिक काम नहीं करते हैं. जो आपको कुदरत ने दिया है उसका इस्तेमाल सही नहीं करते. ऐसी बात इसमें इस नज़म में बताई गई है. तो ये सुगरण परिंदे की खोपे खोपा, ये नज़म यहाँ मैंने आपको समझाया हूँ. और इस पर अगर आपको कुछ सवाल पूछना है तो आप मेरे व्हाट्सएप नंबर पे पूछ सकते हैं. लेकिन इसके ऊपर के जो नज़म के ऊपर के कुछ सवाल मैंने बोर्ड पर लिखा है, यह आपको आपके नोटबुक में ये लिखना है. और ये आपके 5वीं नज़म या समझाना कंप्लीट हुई और उसके सवाल जवाब भी मैंने बोर्ड पर लिखे, ये आपको लिखना है. रहा इस नज़म के ऊपर के जो अशार है, उस अशार के मतलब जब अपनी स्कूल शुरू हो जाएंगे उस वक्त मैं आपको लिखवा दूँगा.